साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी. लातूरमध्ये एक घास आपुलकीचा उपक्रम ठरला लक्षवेधी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त लातूर शहरात अभूतपूर्व उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळाले. या निमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात लोकनायक सामाजिक संघटनेच्या वतीने राबवण्यात आलेला एक घास आपुलकीचा लोकनायक संघटनेचा हा अन्नदानाचा उपक्रम संपूर्ण शहरात अत्यंत लक्षवेधी ठरला. दिवसाची सुरुवात माजी सहकार मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ध्वजारोहण करून करण्यात आले. याशिवाय दिवसभर शहरात शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, विविध सामाजिक उपक्रम यासारख्या उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. एक घास आपुलकीचा वाया जाणारा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम. लोकनायक सामाजिक संघटनेचे गेल्या 3 वर्षांपासून जयंतीनिमित्त होणारा अतिरिक्त व अनावश्यक खर्च टाळून एक स्तुत्य पायंडा पाडला आहे. जयंतीनिमित्त भव्य अन्नदानाचे आयोजन करत या उपक्रमात 7,500हून अधिक समाज बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या आगळ्यावेगळ्या आणि समाजोपयोगी उपक्रमाची चर्चा लातूर शहरात सर्वदूर रंगली होती. भव्य मिरवणूक आणि सांगता. सायंकाळच्या सत्रात शहराच्या विविध परिसरांमधून जवळपास 16 मंडळींनी आकर्षक आणि प्रबोधनपर विविध देखावे सादर करत भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीचा समारोप अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ येऊन झाला, जिथे मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. हा यशस्वी आणि लक्षवेधी उपक्रम पार पाडण्यासाठी लोकनायक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष महादूभाऊ रसाळ, सचिव बंटी गायकवाड, प्रमुख पाहुणे अजितगार, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बालाजी कुटवाडे, प्रीती माऊली लातूरकर, समाधान उदार, किसन कदम, सरफराज सय्यद, प्रल्हाद पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.